So friends, we are sailing in Mumbai. Amazing, like it's an unreal experience. खूप मजा येते. सिरियसली तुम्हाला पण करायचं असेल ना तर सॉल्ट अँड सी ही जी बोट आहे ह्याची डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. हा खूपच स्पेशल एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? सो मित्रांनो, लग्नानंतर फर्स्ट टाइम मी श्वेताला बाहेर घेऊन चाललो आहे डेटवरती. अँड दिस इज काइंड ऑफ समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग बिकॉज तिच्यासाठी पण सरप्राईज आहे. तिला लोकेशन माहीत नाही आहे. वेलकम वेलकम. आर यू रेडी? आर यू रेडी? तू बस तर पहिले. मी शूज घातले बिकॉज मला माहिती नाही. आय नो. आर यू एक्साइटेड? येस, भीती पण वाटते थोडी. भीती काय वाटते तुला? कधी तर बंजी जम्पिंग नाही आहे बघा मुंबईमध्ये अजून कुठे. बॅस्टियनला वगैरे नेतोस की काय? भाई No? आय होप एक दिवस व्लॉगिंग करून एवढे पैसे मिळतील की मी तुला बॅस्टियनला घेऊन जाईल. सो मित्रांनो, आता वाजलेले 3 आणि आम्हाला पोचायला लागेल तिथे अराउंड 4-4:15 पर्यंत आय होप. आणि आम्ही जाणार आहोत अटल सेतूवरून. आणि ज्या वेळेला पण मी अटल सेतूवरून ट्रॅव्हल करतो आय फील सो स्पेशल, प्राऊड. मजा येते ना. नवी मुंबईला जायला, हां नवीमधनं कोल्हापूरला जायला अटल सेतू इज बेस्ट ॲक्च्युली. फक्त ते 250 रुपये असं ट्रान्झॅक्शनचा मेसेज आला, थोडं दुःख होतं. श्वेता, आर यू रेडी? काय यार, तू इंटरेस्टिंग बोलून मला गेटवेला घेऊन चाललायस ना? बघूया. समजलं का कुठे आलो आपण? काय? तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. So we are sailing today with salt and sea. Okay. Excited? Let's go. जर तुम्हाला एंट्री करायची असेल ना तर ही जेटी नंबर 5 आहे. इकडे तुम्हाला तुमचे डिटेल्स इथे रजिस्टर करून नंतर इकडे कंटेनरमधनं एंट्री मिळते आपल्याला. आता आम्ही बोर्डिंग करणार आहे. आय थिंक ट्रान्सफर बोटमध्ये पहिले जाऊ आणि तिकडून मेन सेलिंग बोटमध्ये आम्ही ट्रान्सफर होणार. भेटणार सनसेट आपल्याला, डोंट वरी. ही ताजमहल हॉटेलची आहे यॉट, अशी क्लासी आहे बघा. दादा हळू रे. एकदा लाईफ जॅकेट. हा ना. परफेक्टली सनसेट व्ह्यूच्या मागे खूप भारी आहे तो सीन. सो मित्रांनो, हे बघा हे समोर आहे ससून डॉक आणि ही बोट बघा छोटी, त्यामध्ये सर्व सिगल बसलेले आहेत. भारी वाटतात एकदम. मित्रांनो, या बोटचे टायमिंग्स आहेत मॉर्निंगला 7 ते 9, नंतर 9 ते 11, आफ्टरनूनला 2 ते 4 आहे आणि इव्हिनिंगला 4 ते 6 आणि रात्री 6 ते 8. सो जर तुम्हाला सनसेट वगैरे एक्सपिरियन्स करायचा असेल ना तुम्ही 5 ते 7 किंवा 4 ते 6चा स्लॉट बुक करू शकता. आणि इव्हिनिंगला टाईम स्पेंड करायचा असेल तर 6 ते 8 इज ऑल्सो रिअली गुड टाईम. लेट्स सेलिब्रेट. नॉन अल्कोहोलिक. येस, दिस इज अ फ्रूट शॅम्पेन गाईस. आणि हा सनसेट बघा मित्रांनो, पुन्हा पुन्हा दाखवतोय बट खरोखर खूपच भारी आहे यार. मित्रांनो, हे आहे नेव्ही नगर, मुंबईचा शेवटचं लँड बोलू शकतो. त्यानंतर ओपन सी चालू होते. इकडे तुम्ही लाईट हाऊस बघत आहात.
सो लाईट हाऊसच्या पुढे गेलो ना तर ओपन सीचा स्टार्ट होऊन जाते. या बोटवर किती राहतात मोस्टली? मॅक्स कॅपॅसिटी किती आहे? 6 जण. सो नॉर्मली आपण या जेव्हा चालू करतो सेलिंग, किती आतमध्ये घेऊन जातो? 1-2 किलोमीटर जास्त जास्त म्हणजे 90 मिनिट सेलिंग आहे आणि 30 मिनिट ट्रान्सफर राईट. सनसेट झालेला आहे आणि वी आर हेडिंग बॅक टू गेटवे नाव. श्वेता, सरप्राईज कसं वाटलं? खूप मस्त. आतापर्यंतचा बेस्ट सरप्राईज दिलास तू बाय द वे. सनसेट इतका भारी. ॲक्च्युली तुला सरप्राईज द्यायचं तर मी सरप्राईज झालो की हा एक्सपिरियन्स एवढा भारी आहे. अँड थँक्स टू मिथिल दादा. तू एवढा लाजतोय ना भाई काय. ज्यावेळेला तुम्ही बुकिंग कराल ना, समजा तुमचा स्लॉट 5चा असेल तर अर्धा तास तरी तुम्ही लवकर या जेटीला तिथे, कारण का गेटला तिकडे सिक्युरिटी चेक होतं आणि बाकीच्या बोट्स वगैरे पण असतात आणि खूप रांग असते, त्यामुळे टाईम जातो. आणि जर तुम्हाला सनसेट वगैरे जर एक्सपिरियन्स करायचा प्रॉपर तर तुम्ही थोडं लवकरच या. ओके, अर्धा तास तरी मिनिमम. सो फायनली आम्ही घरी बसलेलो आहोत आणि इट वॉज अ रिअली ब्युटिफुल सेलिंग एक्सपिरियन्स. सो कसं वाटलं तुला? खूप छान दिवस स्पेंड झाला हा ना. आणि सनसेट तर खूप भारी होता. सनसेट वॉज सो स्पेशल. आणि माझ्या मते जरी तुम्हाला हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना तर त्या स्लॉटला जा. 5 to 7 किंवा 4 to 6 पण चालेल. सो आय होप तुम्हाला हा ओव्हरऑल आजचा ब्लॉग आवडला असेल. तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर यू कॅन आस्क मी इन कमेंट सेक्शन. मी नक्की तुम्हाला तुमच्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देईल. आणि तुम्हाला पण हा एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमची हा एक्सपिरियन्स बुक करू शकता. सो मित्रांनो, आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सो असेच नवीन ब्लॉग तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत जाऊ. तर भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चीअर्स टू लाईफ.